रोहित पवारांनी ह्याच कंपनीच्या अशा प्रकारच्या छोट्या विमानाचा अपघात 23ला झाला होता आणि 2 वर्ष आली तरी त्याचे अहवाल आले नाही असं म्हटलंय. अरे पण ते 2 वर्षात आले नाही तर तुम्ही काय करत होता? तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. तुमचे काका ते म्हणतात की फडणवीस, शिंदे यांच्यासारखे अनेक व्ही-आय-पी या विमानातनं जातात. युरोपमध्ये या कंपनीला बंदी आहे. पण युरोपमध्ये बंदी आहे तुम्हाला आज कळलं का? म्हणजे अजित पवारांच्या अपघातानंतर पश्चात बुद्धीसारखंच त्यांनी संशोधन केलं ना सगळं ते आणि त्यांची टीम असं ते म्हणतात. आणि आम्हाला काही प्रश्न आहेत. तर आम्हाला म्हणजे कोणाला? म्हणजे अख्ख्या पवार कुटुंबाला आहेत का? शरद पवारांना हे प्रश्न आहेत का? सुप्रिया सुनेत्रा पवारांना आहेत का? हे काही ते सांगत नाहीत. दुसरी गोष्ट, जनतेच्या वतीने बोलण्या इतकी जनता त्यांच्या मागे आहे का आज? म्हणजे शरद पवारांच्या पक्षाचे 8 खासदार आणि 10 आमदार आहेत हे बरोबर आहे. बाकी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सगळीकडे पानिपत झालंय. त्यामुळे आम्हाला शंका आहे म्हणताना आपल्या मागे कोण आहे हे पण त्यांनी सांगायला हवं ना. आणि आपल्या मागे म्हणजे किती जनाधार आहे याचा विचार केला पाहिजे. त्यामुळे त्यांच्या प्रेमात असलेली माध्यमं आज रोहित पवार हे थेट केंद्राला प्रश्न विचारतायत वगैरे. प्रश्न नाही, हे प्रश्न विचारायचा कुणालाही अधिकार आहे. सामान्य माणूस देखील असं पत्र पाठवू शकतो. उद्या प्राईम मिनिस्टरच्या नावाने एक ट्विट पण करू शकतो.